आतापर्यंत आपल्याला आणि राष्ट्रवादीला टार्गेट करणाऱ्या रोहित पवारांचं वक्तव्य आहे की त्यांनी जर भाजपची साथ सोडली तर आम्ही एकत्र येऊ. त्यांना कोण विचारतंय, त्यांचा काय सल्ला देण्याचा का अधिकार काय आहे? आता मला एक कळत नाही, दादांच्या निधनापूर्वी निधनानंतर विलिनीकरणाची जी चर्चा तेच महाभाग करत होते, त्यावेळेला आम्ही काय इंडिया सोडणार होतो का? आम्ही इंडियाच्या सोबत राहणार होतो, म्हणजे भाजप बरोबर होती. मग त्यावेळेला नेमकं काय बोलत होते, ते काय सांगत होते? दादांची अंतिम इच्छा विलिनीकरणाची सारखं काय वारंवार बोलत होते? मग त्यावेळेला विलिनीकरणाचा अर्थ काय होता? मी अनेक वेळेला प्रश्नचिन्ह केला, आम्ही एनडीए बरोबर आहोत, एनडीए बरोबर ते राहणार आहोत, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. आता त्यावेळेला सोयीनुसार ते बोलत होते, त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही आज दादांचे विचार घेऊन उद्याच्या भवितव्याची आमची वाटचाल एनडीएमध्ये राहणार आहे. तुमचे जे काय आहे ते सहकार्य टिकवा, तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवा, कारण तुम्हीच एकेकाळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी हडपसरमधून मागण्यासाठी कोणाला घेऊन वर्षा बंगल्यावरती उंबरठे झिजवत होतात, याची साधन ते माहिती माझ्याकडे आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, म्हणून कर्जतचा विधानसभेचा राजीनामा देऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे उभे राहण्यासाठी कोणाकोणाकडे कोणाच्या मार्फत तुम्ही गेलात ते मला माहिती आहे. त्यामुळे विनाकारण काहीतरी असा आ म्हणू नका की जणू काय राजकारणाचं खूप काही तुम्हाला कळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.